जेव्हा मी केंद्रस्थानी असतो तेव्हा त्याला संसार असं म्हणायचं. मी करणारा असतो त्या ठिकाणी आणि म्हणून माझ्यावर जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीचं एक ओझं असतं. जगाशी स्पर्धा असते, चिंता असते, न्यूनगंड, अहमगंड, सुखदुःख या सगळ्यातून जावं लागतं. हे सगळ्यालाच संसार असं म्हटलेलं आहे की जिथे मी स्वतःवर जबाबदारी घेतलेली आहे आणि माझं असं काही आहे आणि जे मला सांभाळायचं आहे. जिथं जीवाला काही सांभाळायचं आहे आणि ज्याला धरूनच जीव स्वतःचं अस्तित्व सांगत असतो तर तो त्याचा संसार असतो. आणि जिथे स्वतःला विसरल्या जातं त्याला परमार्थ असं म्हणतात. जिथे फक्त देवच आठवणीत राहतो आणि मी देवासाठी समर्पित होतो, वापरल्या जातो, तर त्या ठिकाणी फक्त केंद्रस्थानी ईश्वर असतो आणि म्हणून स्वतः विसरल्या जातो. आता मनोविश्वामध्ये हा बदल थोडा नाही, खूप मोठा आहे. ज्यावेळेस मी केंद्रस्थानी असतो आणि माझं काही असतं त्यावेळेस माझ्या भोवती जो उभा राहतो त्याला संसार म्हणतात. आणि ज्यावेळेस मीच समर्पित होऊन भगवंतासाठी मी असतो तर त्यावेळेस करता करविता जबाबदार सगळा ईश्वर असतो, मी फक्त साधन मात्र असतो. तर ही जी प्रक्रिया आहे ही साधी गोष्ट नाही. मी स्वतःलाच विसरतो त्यावेळेस माझे कष्ट, क्लेश, दुःख, जबाबदारी, स्पर्धा ह्या सगळ्या गोष्टी मग विसरल्या जातात आणि त्याच्यामुळं मला आनंददायी हलकेपणा वाटतो आणि मी प्रसन्न होतो. ही भक्तीमधली प्रसन्नता आहे. जसं झोपेत आपण स्वतःला विसरतो त्यावेळेसही सुखाचा आपल्याला अनुभव येतो किंवा एखादा कार्यक्रम पाहताना स्वतःला आपण विसरतो त्यावेळेसही आपल्याला सुखाचा अनुभव येतो. जिथे जिथे आपण स्वतःला विसरतो ना तिथे तिथे आपल्याला सुखाचा, आनंदाचा, विश्रांतीचा अनुभव येतो. आणि जिथे जिथे आपण स्वतःला आठवणीत ठेवतो तर त्या त्या ठिकाणी मग संसार उभा राहतो आणि त्या त्या ठिकाणी मला ओझं वाटायला लागतं. ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो त्यावेळेस तिथं आपलं काहीच नसतं, ना जबाबदारी, ना कोणती गोष्ट सांभाळायची असते. आपण जणू काही कोणी नाहीत अशा प्रकारे त्या निसर्गरम्य स्थळामध्ये जाऊन तिथला आनंद घेत असतो. तर तिथे जे सुख मिळतं ते सुद्धा आपलं मी माझं बाजूला ठेवूनच आपण त्या ठिकाणी असतो, म्हणून त्या सुखाचा अनुभव आपल्याला येतो. तर सांगण्याचं तात्पर्य काय की जिथं मी पण आणि माझे पण येतं त्याला संसार म्हणतात आणि हे जिथं विसरल्या जातं त्याला परमार्थ म्हणतात. आणि जर परमार्थात जाऊनही एखाद्याचा मोठेपणा त्याला आठवत असेल किंवा तो मोठेपणा करण्यासाठी ती प्रक्रिया असेल तर त्याला तो परमार्थ साधला नाही किंवा त्याला भक्ती म्हणता येणार नाही. ज्यावेळेस मी विसरला जातो आणि देवच मुख्य असतो किंवा देवच गायला जातो, देवच सांगितला जातो, देवच ऐकला जातो, देवच घोकल्या जातो, देवच आठविल्या जातो, त्याचं नाव परमार्थ किंवा भक्ती होऊ शकतं. इथं स्वतःचा विसर पडतो आणि म्हणूनच तो जो आनंद आहे त्या ज्या आनंदाची क्वालिटी आहे त्याचं वर्णन होऊ शकत नाही, इतकी ती श्रेष्ठ आहे आणि ती मला विश्रांतीदायी आहे. ती मला खऱ्या अर्थाने आनंद, सुख आणि प्रसन्नता देणारी आहे. तर हे जोपर्यंत रहस्य संसाराचं आणि भक्तीचं आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने भक्तीचा आनंद घेऊ शकत नाहीत. ही मात्र खरं आहे.